इस्रायल इराण युद्ध नव्या वळणावर. इराण विरोधातील युद्धात अमेरिकेची एंट्री. अमेरिकेचा इराणच्या अणुप्रकल्पावर हल्ला. दोन आठवड्यांपासून सुरू असणाऱ्या इस्रायल इराण संघर्षात अखेर अमेरिकेनं उडी घेतली आहे. अमेरिकेनं इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रांवर B-2 बॉम्बर्सनं हल्ला केलाय. यात इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या 3 ठिकाणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले करण्यात आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. आम्ही इराणमधील फोर्डो, नतांज आणि इस्फहान या 3 अणुऊर्जा केंद्रांवर यशस्वी हल्ला केलाय. सर्व विमानं आता इराणच्या हवाई हद्दीबाहेर आहेत. फोर्डो या अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा पूर्ण पेलोड टाकण्यात आलाय. सर्व विमानं सुरक्षितपणे अमेरिकेत परतली आहेत. या यशस्वी कामगिरीसाठी अमेरिकन लष्कराचं अभिनंदन. जगात दुसरं कोणतंही सैन्य हे करू शकलं नसतं. त्यामुळे आता शांततेची वेळ आली आहे. इराण विरोधात थेट मैदानात उतरण्याआधी अमेरिकेनं गेल्या आठवड्याभरापासून कशा पद्धतीनं रणनीती आखली होती ते देखील पाहूयात. 16 जून मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांवर सुरक्षा वाढवण्यात आली. G7 देशांकडून इस्रायलच्या हल्ल्याचं समर्थन करण्यात आलं. 17 जून ट्रम्पचं खोमेनींना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन करण्यात आलं. 18 जून आत्मसमर्पण करण्यास नकार देत खोमेनींनी अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. 19 जून युद्धात उतरण्याबाबत अमेरिकेकडून 2 आठवड्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला. 21 जून मध्यरात्री अमेरिकेकडून इराणच्या 3 अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करण्यात आला. अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्याची तुलना 1945च्या अणुहल्ल्याशी केली जातीये. त्यामुळे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आरघची यांनी इराणमधील अणुप्रकल्पावरील हल्ल्याला भयानक हल्ला म्हटलंय. तर युद्ध तुम्ही सुरू केलं पण शेवट आम्ही करू अशी उघडपणे धमकी इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून अमेरिकेला देण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमचा सदस्य असलेल्या अमेरिकेनं इराणच्या शांततापूर्ण अणुप्रकल्पांवर हल्ला करून संयुक्त राष्ट्रांच्या सनद, आंतरराष्ट्रीय कायदा आणि NPTचं गंभीर उल्लंघन केलंय. त्यांनी केलेला हल्ला अत्यंत घृणास्पद आहे. या घटनेचे गंभीर परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील. इराण अणुबॉम्ब बनवण्याच्या तयारीत असल्याच्या संशयातून इस्रायलनं इराणवर हल्ला केला आणि युद्धाला तोंड फुटलं. आतापर्यंत इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात इराणमधील 400 नागरिकांचा मृत्यू झालाय. त्यात 54 महिलांचा आणि लहान मुलांचाही समावेश होता. तर जखमींची संख्या 3000वर पोहोचली आहे. इराण इस्रायलच्या युद्धात उतरून अमेरिकेनं इराणला डिवचलंय. त्यामुळे संतापलेला इराण आता अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. रिपोर्ट साम TV न्यूज.